केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निर्मल ग्राम पुरस्काराचे वितरण राज्यपाल के शंकर नारायणन यांच्या हस्ते करण्यात आले। संत गाडगेबाबांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात सुरू झालेली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानानंतर संपूर्ण देशात निर्मल ग्राम अभियानाच्या स्वरूपात पुढे आली। यामुळेच निर्मल ग्राम अभियानामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे, पण अद्यापही अनेक कुटुंबे स्वच्छतागृहांच्या वापरापासून वंचित आहेत। यासाठी आता पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी संपूर्ण महाराष्ट्र निर्मल करण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी केले। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि राज्य शासनाचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निर्मल ग्राम पुरस्काराचे वितरण करण्यात आले। पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे के शंकर नारायणन यांच्या हस्ते राज्यस्तरीय निर्मल ग्राम पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राज्यमंत्री रणजित कांबळे, राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, महापौर मोहनसिंग राजपाल, पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, विभागीय आयुक्त दिलीप बंड आदी मान्यवर उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आपण कुठे चुकतो आहोत हे पाहिले पाहिजे। आज एकट्या महाराष्ट्रातून केंद्राला 40% उत्पन्न दिले जाते, त्या मानाने आपल्याला केंद्राकडून मिळणारा वाटा अगदीच नगण्य आहे। यात सुधारणा झाली पाहिजे। राज्यातील जनतेचे राहणीमान, आरोग्य सुधारले पाहिजे। यासाठी निर्मल ग्राम सारख्या कार्यक्रमाची जनजागृती झाली पाहिजे। विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितले, महाराष्ट्रात अनेक योजना केंद्राच्या वतीने स्वीकारण्यात येतात। यापूर्वी सुद्धा रोजगार हमी योजना सर्वप्रथम महाराष्ट्रात राबवण्यात आली, त्यानंतर आता ती देशात सर्वत्र सुरू आहे। केंद्र सरकारच्या वतीने राज्यांना विविध विकास कामे करण्यासाठी निधी दिला जातो, पण त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला फार निधी येत नाही। त्यासाठी आवश्यक असणारे कागदोपत्री काम अपुरे पडते। कागदपत्रे तयार करण्याचे काम व्यवस्थित झाले पाहिजे। ग्राम विकास मंत्रालयाचे तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे दरवर्षीचे अंदाजपत्रक असते, त्यातील जास्तीत जास्त वाटा हा महाराष्ट्राला मिळावा असाच आमचा प्रयत्न असतो, असेही त्यांनी सांगितले। अजित पवार म्हणाले, निर्मल ग्राम पुरस्काराचे सातत्य टिकले पाहिजे। हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मग पुन्हा गावात अस्वच्छता दिसता कामा नये। 90% जास्त गावांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे। घरी शौचालय नसणाऱ्या उमेदवाराला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही। राज्याच्या दौऱ्यावर गेले आणि कचरा पाहिला की मन खिन्न होते, हे योग्य नाही, अशीही पवार यांनी खंत व्यक्त केली। लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रास्ताविक भाषणात या योजनेची माहिती दिली। यावेळी राज्यातील 43 ग्रामपंचायतींना हे पुरस्कार देण्यात आले। यावेळी निर्मल ग्राम संदर्भात पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले।